नमस्कार भक्तांनो, बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामांच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या दोन गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला कधीच टेन्शन किंवा काळजी येणार नाही याविषयी तुम्हाला बाळूमामांनी सांगितलेले संदेश मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ठीक आहे, तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो, या दोन गोष्टी लक्षात ठेवा. तर जीवनात कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या तरी तुमच्या मनाला कधीच टेन्शन येणार नाही, असा बाळूमामांचा गूढ पण खूप साधा संदेश आहे. हा संदेश समजून घेतला, मनापासून स्वीकारला तर आयुष्य खूप हलकं आणि शांत होऊ शकतं. पहिली गोष्ट म्हणजे जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करू नका. बाळूमामा सांगतात की माणूस बहुतेक वेळा त्या गोष्टींचा विचार करून त्रास करून घेतो ज्या त्याच्या नियंत्रणातच नसतात. उद्या काय होईल, लोक काय बोलतील, नशीब काय लिहून आणेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला अवलंबून नसतात भक्तांनो. पण आपण त्याच विचारात अडकून राहतो आणि मनाला स्वतःच त्रास देतो. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या बाळांनो, देवाने प्रत्येकासाठी काहीतरी ठरवून ठेवले आहे. जे होणार आहे ते योग्य वेळीच होणार आहे. त्यामुळे जे आपल्या हातात नाही ते देवावर सोडा. त्या गोष्टींची चिंता सोडली की मन आपोआप शांत होतं. टेन्शनचं मूळच इथे संपतं भक्तांनो. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्या हातात आहे ते पूर्ण मनाने करा. तसेच बाळूमामा आपल्याला याविषयी सांगतात की आपल्याला जे काम दिलं आहे, जी जबाबदारी आहे ती मनापासून आणि प्रामाणिकपणे करा. भविष्याचा विचार करत बसण्यापेक्षा वर्तमानात जगणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे केलं तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. पण आपण काम करण्याऐवजी फळाची चिंता करत राहिलो म्हणून भक्तांनो टेन्शन वाढतं. मामा म्हणतात आपल्या भक्तांना, अरे माझ्या मुलांनो, कर्म करा, फळाची चिंता करू नका, कारण फळ देणारा देव आहे आणि तो कधीही अन्याय करत नाही. या दोन गोष्टी जर तुम्ही आयुष्यात पाळल्या, एक म्हणजे चिंता देवावर सोपवणे आणि दुसरी म्हणजे आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करणे, तर तुमचं मन कधीही भक्तांनो अस्वस्थ होणार नाही. टेन्शन तेव्हाच येतं जेव्हा आपण भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता यात अडकतो. पण बाळूमामा शिकवतात की वर्तमानात जगा, देवावर विश्वास ठेवा आणि मन शांत ठेवा. जेव्हा तुमच्या मनात विश्वास येतो की देव माझ्यासोबत आहे आणि मी माझं काम प्रामाणिकपणे करत आहे, तेव्हा कोणतीही भीती, कोणतंही टेन्शन तुमच्या जवळ येऊ शकत नाही. हा साधा भक्तांनो पण प्रभावी संदेश जर तुम्ही रोज आठवला तर तुमचं आयुष्य नक्कीच हलकं, आनंदी आणि टेन्शनमुक्त होईल भक्तांनो. तसेच भक्तांनो, बाळूमामांचा संदेश अजून खोलवर आहे, तितकाच खोल आहे, लक्षात ठेवा, आणि आयुष्य बदलणार आहे. या दोन गोष्टींचा अर्थ फक्त ऐकून चालत नाही, तर त्या मनात उतरून जगायला लागतात भक्तांनो. आता याच विचाराची अजून सखोल माहिती आपण जाणून घेऊया. बाळूमामा म्हणतात की भक्तांनो, माणसाच्या टेन्शनचं खरं कारण बाहेरच्या घटना नसतात, ते आपलं मन आणि आपलं विचार असतात. एकाच परिस्थितीत दोन माणसं असतात, एक शांत असतो तर दुसरा तणावात. फक्त फरक इतकाच असतो, विचारांचा असतो. म्हणून मामा म्हणतात, विचार बदलले की जीवन बदलतं भक्तांनो. पहिल्या गोष्टीकडे पुन्हा आपण खोलवर बघून पाहूया. जे आपल्या हातात नाही ते सोडून द्या. याचा अर्थ पळ काढणे नाही भक्तांनो, तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचं सर्वस्व प्रयत्न करून भक्तांनो झाल्यानंतर जे काही परिणाम येईल तो स्वीकारा. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या कामासाठी मेहनत घेतली पण तरीही यश मिळालं नाही, तर त्यावर भक्तांनो दुःख करत बसण्यापेक्षा हेही काहीतरी शिकून गेलं असा विचार करा. बाळूमामा म्हणतात, प्रत्येक अपयशामागे देवाची काहीतरी योजना असते.
ते म्हणतात की हे मान्य केलं की मन हलकं होतं. दुसऱ्या गोष्टीत आपण पाहिलं तर खोलवर, जे आपल्या हातात आहे ते मनापासून करा. यामध्ये खूप मोठं तत्त्व दडलेलं आहे. आज आपण काम करत असताना मन दुसरीकडेच असतं. चिंता, भीती, तुलना, अपेक्षा. मामा सांगतात की पूर्ण लक्ष देऊन केलेलं काम म्हणजेच साधना आहे. तुम्ही कोणतंही काम करत असाल, लहान असो किंवा मोठं, ते देवाचं काम समजून करा. असं केल्यावर त्या कामात शांती मिळते आणि टेन्शन आपोआप दूर होतं. याशिवाय भक्तांनो, बाळमामा अजून एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगतात. अपेक्षा कमी ठेवा, कृतज्ञता जास्त ठेवा. आपण जास्त अपेक्षा ठेवतो लोकांकडून, परिस्थितीकडून, नशिबाकडून, आणि जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा टेन्शन निर्माण होतं. पण जर तुम्ही जे आहे त्यात समाधान मानायला शिकलात तर मन शांत राहतं. कृतज्ञता म्हणजे जे मिळालं आहे त्याबद्दल देवाचे आभार मानणं, ही भावना मनात खूप शक्ती देते. मामा पुढे सांगतात की ज्याचं मन भक्तांनो देवावर स्थिर असतं त्याला संसाराच्या गोष्टी हरवू शकत नाहीत. म्हणजेच तुम्ही रोज धडा वेळ देवाचं नामस्मरण करा, प्रार्थना वेळेवर करा किंवा ध्यान केलं तर मन मजबूत होतं. मजबूत मनाला टेन्शन लवकर पकडू शकत नाही. भक्तांनो, मामा पुढेही सार सांगतात. असा सार सांगतात की जीवनात सगळे आपल्या मनासारखे होणार नाही, पण आपण कसं भक्तांनो प्रतिक्रिया देतो हे आपल्या हातात आहे. जर तुम्ही विश्वास, संयम आणि सकारात्मक विचार ठेवले तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला तोडू शकत नाही. म्हणून रोज स्वतःला हे 2 वाक्य आठवा. जे माझ्या हातात नाही ते मी देवावर सोपवतो, जे माझ्या हातात आहे ते मी पूर्ण मनाने करतो. ही 2 वाक्ये जर तुम्ही भक्तांनो मनापासून जगलात तर टेन्शन तुमच्यापासून दूर राहील आणि आयुष्य शांत, स्थिर आणि आनंदी बनेल भक्तांनो. तसेच बाळमामा आपल्याला पुढे सांगतात की टेन्शन कमी करा. एवढंच नाही तर मन कसं मजबूत बनवायचं याचाही मार्गदर्शन आपल्याला करतात. लक्षात ठेवा मामा की म्हणून टेन्शनमध्ये तेव्हाच जातो माणूस जेव्हा तो स्वतःला परिस्थितीचा गुलाम समजतो, पण जेव्हा तो स्वतःला देवाचा माणूस समजतो तेव्हा त्याच्यात एक वेगळीच ताकद निर्माण होते. मामा म्हणतात तू एकटा नाहीस, देव तुझ्या सोबत आहे. आणि ही भावना मनात बसली की भीती आणि टेन्शन आपोआप कमी होतं. यामध्ये एक वेगळीच गोष्ट मामा शिकवतात. प्रत्येक गोष्ट स्वीकारायला शिका. आपण नेहमी चांगल्या गोष्टी स्वीकारतो, पण वाईट गोष्टी आल्या की विरोध करतो, रडतो, तक्रार करतो. मामा सांगतात की आपल्याला जीवनात सुख आणि दुःख दोन्ही येणारच आहेत. जर तुम्ही दुःखालाही हेही तात्पुरतं आहे म्हणून स्वीकारलं तर मन जास्त स्थिर राहतं. टेन्शन कमी करण्यासाठी स्वीकार ही खूप मोठी गुरुकिल्ली आहे. तसंच बाळूमामा एक वेगळं तत्त्व सांगतात. तुलना करू नका. आजच्या काळात माणूस स्वतःच्या आयुष्याकडे कमी आणि दुसऱ्याच्या आयुष्याकडे जास्त बघतो. त्याकडे हे आहे लक्षात ठेवा, त्याच्याकडे हे आहे माझ्याकडे नाही. हा विचारच टेन्शनचं मोठं कारण आहे. मामा सांगतात की प्रत्येकाचं नशीब, वेळ आणि मार्ग वेगळा असतो. तुम्ही तुमच्या वाटेवर लक्ष ठेवलं तर मन शांत राहतं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मन रिकामं ठेवू नका. रिकामं मन म्हणजे नकारात्मक विचाराचं घर. मामा सांगतात की स्वतःला चांगल्या कामात, सेवा, नामस्मरण किंवा काहीतरी सकारात्मक गोष्टीत गुंतवा. जेव्हा मन व्यस्त आणि सकारात्मक असतं तेव्हा टेन्शनला जागाच मिळत नाही भक्तांनो. बाळूमामा विचारात एक खूप सुंदर ओळ आहे भक्तांनो. बाळूमामांच्या विचारामध्ये जे घडतं ते आपल्या भल्यासाठीच घडतं. सुरुवातीला हे पटत नाही, पण आयुष्य मागे वळून पाहिलं तर या आयुष्यामध्ये कळतं की काही गोष्टी जशा घडल्या तशाच घडायला हव्या होत्या. ही श्रद्धा जर मनात बसली तर भविष्याची भीती संपते. तसेच बाळूमामांनी सोपा संदेश सांगितला आहे.
सोपी सवय बाळूमामा येथे आपल्या भक्तांना सांगतात की रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायच्या अगोदर स्वतःला सांगा, मी शांत आहे, मी सुरक्षित आहे आणि आणि भक्तांनो, देव माझ्या सोबत आहे. ही छोटी सवय मनाला स्थिर करते आणि हळूहळू टेन्शन पूर्णपणे कमी करत जाते. थोडक्यात बाळूमामांचा वेगळ्या शब्दात संदेश असा आहे की जीवनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका, तर स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवायला शिका. कारण जिथे मन शांत तिथेच खरं सुख आणि जिथे सुख तिथे टेन्शनला जागाच नसते. भक्तांनो, बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हरिसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. तसेच यावेळेस बाळूमामांचा संदेश अजून वेगळ्या अर्थाने मी तुम्हाला सांगतो. भक्तांनो, काय आहे तर हा फक्त टेन्शन टाळण्याचा मार्ग नाही, तर आतून शांत आणि समाधानी कसं राहायचं याचं रहस्य आहे. बाळूमामा सांगतात की टेन्शन हे बाहेरून येत नाही, ते मी भक्तांनो या अहंकारातून निर्माण होतं. माझं काय होईल, माझं नुकसान झालं, मला का असं झालं, या सगळ्या विचारांमध्ये मी खूप मोठा होतो. बाळूमामा म्हणतात, जिथे मी कमी होतो आणि देव मोठा होतो तिथे टेन्शन आपोआप नाहीसं होतं. म्हणून ते एक वेगळीच गोष्ट शिकवतात, स्वतःला देवाच्या हवाली करा. याचा अर्थ हार मानणे नाही, तर विश्वास ठेवणे आहे. जसं एक लहान मूल आपल्या आई वडिलांवर पूर्ण विश्वास ठेवतं, तसंच तुम्ही देवावर विश्वास ठेवा. हा विश्वास मनात आला की माझ्यासोबत जे काही होईल ते देवाच्या इच्छेनुसार आणि माझ्या भल्यासाठीच होईल, तेव्हा मनातील घालमेल थांबते. बाळूमामा आणखी एक खोल सत्य सांगतात, विचार येणं थांबवू शकत नाही, पण त्यांना महत्त्व देणं आपल्या हातात आहे. आपल्या मनात रोज शेकडो विचार येतात, काही चांगली तर काही वाईट, पण आपणच त्या नकारात्मक विचारांना पकडून ठेवतो आणि त्यांना वाढवतो, म्हणून टेन्शन वाढतं. बाळूमामा सांगतात, विचारांना येऊ द्या, पण त्यामागे जाऊ नका. हा सराव केला तर मन हळूहळू शांत होतं. एक अजून वेगळी गोष्ट म्हणजे जीवनाला खेळासारखं बघा. मामा सांगतात की आपण प्रत्येक गोष्टीला खूप गंभीरपणे घेतो. थोडं अपयश आलं की आपण खचतो, थोडी अडचण आली की आपण घाबरतो. पण जर तुम्ही जीवनाला एक खेळ मांडलं जिथे भक्तांनो जिंकणं हारणं चालूच असतं, तर तुम्ही हलक्या फुलक्या मनाने जगायला शिकता. आणि हलकं मन म्हणजेच टेन्शनमुक्त भक्तांनो मन असतं, लक्षात ठेवा. तसंच बाळूमामा पुढे आपल्याला सांगतात की अरे माझ्या बाळांनो, शांत राहणं हीच सर्वात मोठी ताकद आहे. ज्याला राग येतो, जो लगेच घाबरतो तो कमजोर होतो. ज्याला राग येतो, जो लगेच घाबरतो तो कमजोर होतो. पण तो कोणत्याही परिस्थितीत शांत राहतो, तोच खरा मजबूत असतो. ही शांतता बाहेरून नाही भक्तांनो, तर आतून तयार करावी लागते आणि म्हणून ती येते विश्वास, संयम आणि स्वीकारातून, लक्षात ठेवा. भक्तांनो, शेवटी बाळूमामांचा अत्यंत गूढ पण सुंदर संदेश असा आहे की जसं आहे तसं स्वीकारायला शिका आणि जसं होईल तसं विश्वास ठेवा. भक्तांनो, जर तुम्ही हा विचार मनात बसवला तर तुम्ही भविष्याची चिंता करणार नाही, भूतकाळाचं ओझं वाहणार नाही. तुम्ही फक्त वर्तमानात जगाल आणि तिथे भक्तांनो टेन्शनला जागाच उरणार नाही आणि जागा तिथे शिल्लक राहणार नाही. म्हणूनच आपल्याला मामा सांगतात की जीवन बदलायचं असेल तर परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू नका, मन बदलायला शिका भक्तांनो. तसेच मन बदललं की टेन्शन आपोआप आपल्या जीवनातलं, आपल्या आयुष्यातलं, आपल्या जीवनामध्ये जे काही चाललेलं आहे टेन्शन, ते आपोआप ते निघून जातं. लक्षात ठेवा, ते टेन्शन संपतं आणि आयुष्य खऱ्या अर्थाने शांत, आनंदी आणि मुक्त होतं. भक्तांनो, बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं, हरिसिद्धनाथांच्या नावानं चांग बरं. भक्तांनो, असेच प्रेमादारी आणि बाळूमामांचे दैविक संदेश आणि वैचारिक विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करा भक्तांनो, ठीक आहे. आणि माझा हा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल
तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ.